सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज 12 ऑगस्ट 2026 बुधवार, आषाढ दीप अमावस्या, वर्षाची मोठी अमावस्या आलेली आहे. माझ्या सर्वच महिलांनी दादांनी दीपपूजन केलेले असेल तर दिवसभरात काही उपाय आणि सेवा आपल्याला करायची आहे. तर अमावस्या काल रात्री म्हणजे मंगळवार रोजी मध्यरात्री 1:54 प्रारंभ झालेली आहे आणि आज 12 ऑगस्टला बुधवारी रात्री 11:04 ही अमावस्या तिथी समाप्त होत आहे. अगदी 11 वाजेपर्यंत उपाय सेवा केले ना तरीही चालेल. संपूर्ण दिवस हा शुभच आहे सर्व सेवा पूजा करण्यासाठी. तर आज दीप अमावस्या, प्रत्येक आईने आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे. काही लोक ही अमावस्या गतहारी अमावस्या गटारी म्हणून साजरी करता. चुकून सुद्धा आज मांसाहार मद्यपान करू नका, कुणाची निंदा नालस्ती करू नका, कुणाला त्रास होईल अशा गोष्टी करू नका. तर बघा, अमावस्येनंतर आपला श्रावण महिना सुरू होतो. तर महिलांनो, आपलं घरदार एकदम स्वच्छ करा. आज उद्यापासून श्रावणाला सुरुवात होत आहे. त्याचबरोबर आज कणकेचे दिवे तुम्ही 5 बनवत असाल, 7, 9, 11 गुळाचं पाणी घालून, गूळ घालून गोड दिवे बनवायचं आहे. वर्ष कसं गोडाचं, सुख समृद्धीचं जातं. जी काही शत्रुत्व असते आपल्या आजूबाजू ती सुद्धा नष्ट होते. आणि आज मुलांचं औक्षण केल्यानंतर मुलांकडून एक प्रार्थना सर्व आईने जरूर म्हणून घ्या. महिलांना नसेल सेवा उपाय करायचे तर माझ्या दादांनी सेवा करून घ्या. छान अशी पाटावर दिव्यांची पूजा मांडा. तुम्ही देवघरात मांडत असाल तर तिथं मांडा. प्रथम गणपती बाप्पांची पूजा करा. गणपती बाप्पांना अभिषेक करून हळदी कुंकू, फुलं, अक्षता, दुर्वा आणि आघाडा, या दिवशी दीपपूजनाला दुर्वा आणि आघाड्याला खूप महत्त्व आहे. या दिवसापासूनच आपण आघाडा अर्पण करायला सुरुवात करत असतो. तर आघाडा या दिवशी सर्व देवांना अर्पण करा. प्रथम गणपती बाप्पाला आणि जी दीपपूजन केलेलं आहे प्रत्येक दिव्याला 2-2 दुर्वा अर्पण करा. मुलांना सुख समृद्धी लाभते, उदंड आयुष्य आरोग्य लाभतं, म्हणून दुर्वा आणि आघाडा दिव्यांना सुद्धा अर्पण करा. आणि मुलांकडून सुद्धा दिव्यांची पूजा करून घ्या. मुलांना एक प्रार्थना बोलायला लावायची आहे. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. ही प्रार्थना सर्वांनी आई वडिलांनी पण म्हणायची आहे आणि मुलांकडून सुद्धा म्हणायची आहे. ओम श्रीम दीपदेवताय नमः, ओम श्रीम दीपदेवताय नमः. मंत्र जपा आणि दिव्यांची पूजा आवर्जून करायची आहे. मुलांचं औक्षण, महिलांनो, मुलांचं औक्षण जरूर करा. तुम्ही गोड दिवे कणकेचे बनवत असाल, वाफवून घ्या. 5, 7, 9, 11 छान असे ताटात दिवे सजवून घ्यायचे आहे. दिव्यांची हळदी कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करा. देवांना ओवाळून घ्या, दिव्यांना ओवाळा आणि मुलांना पाटावर बसा. पूर्व पश्चिम बसवायचं आहे. दिशा वगैरे बघून घ्याव्या. असं औक्षण करतो तेव्हा आपलं सुद्धा मुख आणि मुलांचं सुद्धा मुख दक्षिणेकडे येणार नाही. अशा पद्धतीने पूर्व आणि पश्चिम अशी दिशा निवडावी आणि मुलांना आसन घेऊन बसवायचं आहे. मुलांच्या डोक्यावर एखादा रुमाल वगैरे ठेवा आणि छान असं आईने सुद्धा ओढणी वगैरे पदर घ्या डोक्यावर. मुलांना कुंकू लावा. थोड्याशा अक्षता मुलांच्या डोक्यावर टाकायच्या आहे. मुलांना मुटके तयार केलेले असतील तुम्ही किंवा फक्त तुमच्याकडं दिवे तयार करत असतील तर दिव्यांनी औक्षण करून घ्यायचं आहे. मुलांना छान असं औक्षण करा. नंतर ते दिवे काय करायचे तर एखाद्या झाडाखाली ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी उद्या जरी ठेवले तुम्ही तरीही चालेल. किडे मुंगळे पक्षी वगैरे खातात, त्यामुळे त्यांचं पोट भरतं आणि आपले पितृदेवता सुद्धा प्रसन्न होतात. अमावस्या मोठी अमावस्या आहे. जेवढे पितृदेवांसाठी सेवा उपाय कराल ना तेवढं भरभरून पितृदेवांचा आशीर्वाद मिळणार आहे. आज दुपारी कावळ्याला नैवेद्य जरूर थोडासा दही भात, थोडीशी चिमूटभर साखर टाका. 1-2 वाजले चालेल, पण कावळ्याला दाराबाहेर एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या छतावर कावळे चिमण्या येत असतील तिथं जरी ठेवून दिला तरीही चालेल. कोण खात आहे बघत बसू नका. तुम्ही तुमचं कर्तव्य केलेलं आहे. घासातला घास अमावस्या तिथीत पितृदेवांच्या नावाने काढून ठेवला दाराबाहेर कावळ्याला. हीच आपली पितृदेवांसाठी सेवा आहे. पितृदेव सुद्धा बघतात. आपले लेकरं अमावस्या तिथीत आपल्यासाठी घासातला घास काढून ठेवत आहे, भरभरून आशीर्वाद देतात. त्याचबरोबर रात्री सुद्धा
थोडासा भात महिलांनो घ्या, त्यावर एखाद्या कागदावर ताटलीत वगैरे घेतला चालेल, पत्रवाळी असेल तुमच्याकडं, थोडासा भात घ्यायचा आहे. हा उपाय रात्री करायचा आहे. तुम्ही झोपण्याच्या आधी केला तरीही चालेल. थोडासा भात घ्या, त्यावर थोडंसं अगदी चमचाभर दही टाका, चिमूटभर साखर टाका आणि भात आपल्या घराच्या मुख्य सेंटरमध्ये मध्यभागी ठेवून द्या. आता लहान लेकरं आहेत, घर छोटं आहे तुमचं, घर मोठं राहो छोटं राहो, घराच्या कुठल्याही दिशेला तुम्ही तो दही भात ठेवून द्यायचा आहे. आणि उद्या गुरुवारी तो दही भात, आंघोळीच्या आधी हा उपाय केला तुम्ही चालेल. उद्या तो दही भात घ्या आणि घराबाहेर एखाद्या कोपऱ्याला, झाडाखाली वगैरे टाकून या. कुणाचा पाय पडणार नाही याची काळजी घ्या. काय होईल, तुम्ही जर जो दही भात रात्री तुमच्या घरात ठेवाल ना, संपूर्ण वास्तुदोष, नकारात्मकता, पितृदोष, मुलांच्या अडचणी, तुमच्या अडचणी, काही ग्रहदोष असतील, घरात मंगल कार्य घडत नसेल, संपूर्ण तो दही भात खेचून घेणार आहे आणि सर्व सुखांची प्राप्ती तुम्हाला करून देणार आहे. असा दही भात रात्री झोपण्यापूर्वी घरात एखाद्या कोपऱ्याला जरूर ठेवून द्या. आणि नंतर दुसऱ्या दिवशी तो दही भात आंघोळीच्या आधी जरी तुम्ही घराबाहेर ठेवून आलात तरीही चालेल. कोपऱ्याला ठेवा, कुणाचा पाय पडणार नाही याची नक्की काळजी घ्या. खूप चांगला अनुभव येईल. मोठी अमावस्या आहे, दही भाताचे हे दोन्ही उपाय करा. आज दुपारी सुद्धा कावळ्याला नैवेद्य द्या पितृदेवांच्या नावाने आणि रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा थोडासा दही भात, अगदी थोडा घेतला असं नाही की भरपूर दही भात टाकून द्यायचा आहे. थोडासा भात घ्या, अगदी थोडासा गोळाभर भात घ्या, त्यावर थोडंसं दही टाका आणि चिमूटभर साखर एखाद्या कोपऱ्याला ठेवून द्या घरात. उद्या सकाळी बाहेर काढून टाका. सर्व नकारात्मकता बाहेर फेकली जाईल आणि तुमची वास्तू सकारात्मक पवित्र होईल. वास्तू देव तर प्रसन्न होतीलच, पण पितृदेवता सुद्धा भरभरून आशीर्वाद देतील. आज गाय दिसली तुम्हाला तर नक्की गाईला नैवेद्य, ताजी चपाती, तूप गूळ लावून खाऊ घातला तरीही चालेल. यामुळे सुद्धा तुमच्या घरातल्या ज्या गेलेल्या पितृसवाष्ण असतात भरभरून आशीर्वाद देतात. सर्व पितृदेवता प्रसन्न होतात. म्हणून गाईला सुद्धा दर अमावस्येला नैवेद्य द्या, कावळ्याला नैवेद्य द्या. आज दीप अमावस्या, मोठी अमावस्या आहे. महिलांनो, सकाळी, संध्याकाळी, दुपारी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, घराजवळ जे मंदिर असेल, मग बाप्पाचं असो, देवी आईचं, महादेवांचं, जे मंदिर असेल, आपल्या स्वामींचं, एक गाईच्या तुपाचा दिवा बनवून घेऊन जा. नाही जमलं तुपाचा, तेलाचा नेला तरीही चालेल. मातीची पंती घ्या, त्यात वाट टाका, थोडं तेल किंवा तूप टाका आणि एखाद्या मंदिरात दीप दान करून या. तुमच्या मनातील इच्छा बोला आणि एखाद्या मंदिरात, एखाद्या कोपऱ्याला देवांसमोर एक दीपदान जरूर करून या. बघा, मुलांना सुद्धा बरोबर घेऊन जा. मुलं येत असतील तर जरूर बरोबर घेऊन जा. मुलांना सुद्धा नमस्कार करून, आज म्हणजे देवळात जाऊन नमस्कार करून आणा मुलांना सुद्धा. मुलांना उदंड आयुष्य, आरोग्य लाभतं. त्याबरोबर मुलं शिक्षण घेत असतील, नोकरी करत असतील, भरभरून यश, प्रगती मिळते. ज्या काही अडीअडचणी असतात दूर होतात. देवांचा भरभरून आशीर्वाद मिळतो. आणि मंदिरात गेला तर मंदिरात एखादा गुळाचा खडा बरोबर जरूर घेऊन जा. गुळ खोबरं घेऊन जाऊ शकता. गणपती बाप्पांचं मंदिर असेल, छोटासा खोबऱ्याची वाटी घ्या, सुक्या खोबऱ्याची, त्यात गूळ भरा आणि देवांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. खोबरं नसेल तर नुसता गुळाचा नैवेद्य, थोडासा गूळ जरी बरोबर नेला तुम्ही, देवांना गुळाचा जरी नैवेद्य दाखवला तरीही चालेल. माता लक्ष्मीची आज सेवा सर्व महिलांनी जरूर करायची आहे. संध्याकाळी शांततेत केली तरीही चालेल. 8-9 वाजले महिलांनो तुम्हाला, तुम्ही ऑफिसला वगैरे जाऊन आला किंवा कुठं बाहेर गेलेला असेल आणि तुम्हाला उशीर झाला तरी पण माता लक्ष्मीची, भगवान विष्णूंची सेवा अत्यंत म्हणजे फलदायी ठरत असते. अमावस्या ही माता लक्ष्मीला, श्रीहरी विष्णूंना अर्पण असते ही अमावस्या तिथी. म्हणून माता लक्ष्मीची सेवा जरूर करा. आणि आज तर मोठी अमावस्या आहे. देवघरात एक अखंड दिवा चालूच ठेवायचा आहे. दिव्यात एक कापराचा तुकडा टाकून ठेवा, 2 लवंग टाकायचे आहे, 4 दाणे तांदळाचे टाकून ठेवा. यामुळे सुद्धा घरात धन, धान्य, आरोग्य, उदंड आयुष्य सर्वांना लाभत असतं आणि कुटुंबावरील जे संकट असतात, पितृदोष असतात, ते संपूर्ण निवारण होत असतं. म्हणून आज अखंड दिवा देवघरात लावून ठेवा.
आणि संध्याकाळी किंवा रात्री जेव्हा माता लक्ष्मीची सेवा कराल तेव्हा थोडा का होईना गाईच्या तुपाचा दिवा लावा, आसन घेऊन बसा आणि माता लक्ष्मीची, भगवान श्री हरी विष्णूंची सेवा आवर्जून करा. महालक्ष्मीला 11 वेळा 21 वेळा कुंकुमार्चन करा. तुमची कुलदेवी टाक असेल, फोटो असेल, मूर्ती असेल, देवी आईला सुद्धा कुंकुमार्चन करा. माता अन्नपूर्णेची मूर्ती असेल तर माता अन्नपूर्णेला सुद्धा धान्य अर्चन करा, कुंकुमार्चन करा, लाल फुलं, पिवळी फुलं अर्पण करा, एखादी वेणी अर्पण करा. देवी आईला, माता लक्ष्मीला एखादं कमळाचं फूल अर्पण करता आलं तर आवर्जून अर्पण करा. आणि महालक्ष्मी अष्टकाचा पाठ तुपाचा दिवा लावून आसन घेऊन प्रत्येक महिलेने आज जरूर पठण करा. 1 वेळा करा, 8 वेळा करा, 16 वेळा करा, पण महालक्ष्मी अष्टकाचा पाठ जरूर तुम्हाला बोलायचा आहे. महिलांनो, सोन्यासारखे अनुभव येतील. त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णूंची सेवा तर व्हायलाच पाहिजे, तेव्हाच माता लक्ष्मीची सेवा पूर्ण होत असते. भगवान श्री हरी विष्णूंची सेवा म्हणजे विष्णू सहस्त्र नामावली तुम्ही यूट्यूबवर ऐकलात किंवा स्वतः पठण केलं तरीही चालेल. 1 माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नित्य सेवेत 1 माळ भगवान श्री हरी विष्णूंचा मंत्र जरूर जपा. आज दीप अमावस्या, मोठी अमावस्या आहे. सकाळी संध्याकाळी केव्हाही तुम्ही दीपपूजन करू शकता. तर दिवे लावायचे आहे आपल्याला या 4-5 ठिकाणी. एक तुळशीजवळ, मुख्य देवघरात तर लावूनच ठेवणार आहात तुम्ही अखंड दिवा. एक तुळशीजवळ दिवा लावा, एखाद्या मंदिरात दीपदान करा आणि मुख्य दाराशी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आज संध्याकाळपासून दिवा जरूर लावून ठेवा. थोडं जास्तीचं तेल तूप टाकून ठेवा म्हणजे थोडा जास्त वेळ चालेल तो दिवा. दिव्याखाली थोडेसे तांदूळ जरूर ठेवा, अख्खे तांदूळ. एखाद्या ताटलीत दिवा ठेवा, त्याखाली तांदूळ ठेवा आणि दिव्याची हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करा आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करा. दोन्ही हात उंबरठ्याला लावा. संध्याकाळी सुद्धा, सकाळी जरी उंबरठ्याची पूजा केलेली असेल तरी पण संध्याकाळी दिवे लागणीला एक मुख्य दाराशी असा एक दिवा, आपल्या मुलाबाळांसाठी, कुटुंबासाठी असा एक दिवा प्रत्येक महिलेने जरूर लावा. दिवा लावल्यानंतर उंबरठ्याला हात लावा. तुमच्या मनातील इच्छा, प्रार्थना माता लक्ष्मीला सांगा आणि मग तुम्हाला घरात यायचं आहे. प्रार्थना बोला, उंबरठ्याला हात लावून नमस्कार करा आणि मग तुम्हाला घरात यायचं आहे. सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. खूप सुंदर ही सेवा आहे. म्हणून प्रत्येक महिलेने असा एक दिवा जरूर आपल्या मुख्य दाराशी लावायचा आहे. तुळशीजवळ लावा, एखाद्या मंदिरात दीपदान करा आणि आपल्या देवघरात तर एक अखंड दिवा लावूनच ठेवायचा आहे. आज दीपपूजन, वर्षाची मोठी अमावस्या. महिलांनो, कापूरसोबत ही एक वस्तू आवर्जून जाळा. देवघरात देवांची आरती तर तुम्ही केलीच असेल. तुम्ही संध्याकाळी करत असाल तर संध्याकाळी करा, पण कापूरसोबत ही वस्तू जरूर जाळा. ज्या भांड्यात कापूर जाळता त्यात थोडेसे अख्खे तांदूळ घ्या. मूठ घ्या असं मुळीच नाही, थोडेसे शास्त्रानुसार तांदूळ घ्यायचे आहे. त्यावर जो कापूर असेल तुमच्याकडं, भीमसेन असेल, साधा असेल, कापूर जाळा आणि त्यावर 5 लवंग, फुलाच्या 5 लवंग बघून घ्या चांगल्या आणि त्या जाळायच्या आहे. 2 थेंब गाईच्या तुपाचे टाका. अगदी बारीकसा गावरान गुळाचा खडा असेल तो टाका. लोबान असेल, गुगल असेल तर नक्की टाका. आणि बारीकसा खडा, तुमच्याकडं बारीकसा तुकडा दालचिनीचा असेल तर जरूर टाका. या 4-5 वस्तू भीमसेन कापरासोबत जाळा किंवा जो कापूर असेल तो जाळा आणि तांदळावर या सर्व वस्तू आवर्जून जाळा. प्रथम देवांना तो कापूर धूप दाखवा, नंतर संपूर्ण घरात असा कापूर धूप पसरवा. बघा, तुम्हीच मला सांगाल ताई, चांगले अनुभव आले. क्षणात तुमच्या अडचणी नक्कीच दूर होतील आणि चांगले प्रगतीचे मार्ग खुले होतील. मुलांच्या आयुष्यात काही अडीअडचणी असतील, क्षणात दूर होतील आणि तुम्हाला नवनवीन मार्ग मिळायला लागतील. काही वेळा खूप म्हणजे कुठूनच आपल्याला मार्ग मिळत नाही. अशा वेळी असा उपाय कापूरसोबत जरूर करत जा. दर पौर्णिमेला, अमावस्येला जरूर करा. तांदूळ घ्यावे, त्यावर कापूर जाळा, 5 लवंग जाळा, थोडंसं गाईचं तूप, एखादा गुळाचा बारीकसा खडा, दालचिनीचा तुकडा, सर्व वस्तू जाळाव्या. थोडा कापूर जास्त जाळावा लागला, जाळा. संपूर्ण घरात तो कापूर धूप प्रथम देवांना दाखवा, नंतर कापूर धूप सगळ्या घरात फिरवा, उंबरठ्याजवळ फिरवा, दारात अंगणात फिरवावा लागला फिरवा.
खूप चांगले अनुभव येतात. जी नजरबाधा लागलेली असते घरादाराला, मुलांना, प्रगतीला, आपल्या घराच्या लक्ष्मीला संपूर्ण नष्ट होते आणि माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते घरात. पैसा येऊ लागतो, आपले सर्व स्वप्न पूर्ण व्हायला लागतात, प्रगती होते आपल्या घरादाराची, मुलाबाळांची. मग तुम्ही व्यवसाय करत असाल, काही दुकान वगैरे असेल, नोकरी करताय, मुलं शिक्षण घेताय, महिला काही काम करत असतील तुम्ही, त्यातसुद्धा तुम्हाला भरभरून यश मिळायला लागेल. तर असा कापूर धूप आज सर्व महिलांनी आवर्जून करा. आज दिव्यांची अमावस्या, मोठी अमावस्या आहे. महिलांनो, रात्री 11 वाजेपर्यंत एक वस्तू हातात घेऊन घराबाहेर फेकून द्यायची आहे. तर 4-5 काळे मिरे हातात घ्या. सगळ्यांकडंच आपले मसाल्यातले काळे मिरे असतातच. खूप प्रभावी जालीम उपाय आहे. घराची जी पीडा असेल, नजरबाधा असेल, जे शत्रुत्व असेल, विनाकारण कोणी त्रास देत असेल, लगेच नष्ट होईल आणि तुमची प्रगती वाढत राहील दिवसेंदिवस. 5-4 काळे मिरे हातात घ्या. उजव्या हातात घराच्या मागच्या खोलीपासून तुमच्या मुख्य दारापर्यंत तुम्हाला फिरून घ्यायचं आहे. तुमच्या मनातील इच्छा, समस्या बोला काळे मिरे हातात घेऊन आणि घराबाहेर जाऊन ते काळे मिरे एखाद्या कोपऱ्याला फेकून द्यायचं आहे. घरात येऊन हातपाय धुवून घ्या आणि मग बघा कसा चमत्कार होईल. तुमची नजरबाधा, इडापिडा लगेच उतरून जाईल. कहाणी दीप अमावस्येला दिव्यांच्या अवसेची कहाणी सर्वांनी जरूर पठण करावी किंवा ऐकावी. कहाणी सांगते ऐका. कहाणी दिव्यांच्या अवसेची. ऐका दीपकांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला तिने. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला. त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासू दिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडी साखरेने त्यांच्या ज्योती साराव्या. दिव्यांच्या अवसेचे दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याचप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं. पुढं या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून परत येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत. कोणाच्या घरी जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा. माझा थाटमाट जास्ती व्हावयाचा. यंदा मला अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहे. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो काय सांगू, मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती. तिनं एकही दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला तिने. इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला हिने, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा सर्वांनी विचार केला. रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासू दिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिला त्या दिव्याने आशीर्वाद दिला. घडलेला प्रकार राजाने श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली. तिला मेना पाठवून घरी आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुखत्यारी दिली. ती सुखानं रामराज्य करू लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी संपूर्ण